सीसीआय कापूस खरेदी मुदतवाढीची मागणी, मुदत न वाढवल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा. यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात कापूस अद्याप शेतकऱ्यांकडे शिल्लक असल्याने सीसीआयची कापूस खरेदी 27 एप्रिल 2026 पर्यंत सुरू ठेवावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे. खरेदीची मुदत कमी राहिल्यास शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात कापूस विकावा लागेल व आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, असे निवेदनात नमूद आहे. मागणी मान्य न झाल्यास शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन दिलं. सीसीआयनं बाजार समितीला पत्र दिलं आहे का 27 फेब्रुवारीपासून कापसाची खरेदी पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. पण आज प्रत्येक शेतकऱ्याचा हा 50% कापूस शेतामध्ये आहे. मजुराअभावी आपल्या भागामध्ये 4 महिने सतत पाऊस पडला आणि पावसामुळे ते जे कापसाचे बोंड आहेत ते शेवटपर्यंत फुटले नाही. आज प्रत्येक शेतामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस फुटून आहे आणि लेबर भेटत नाही आहे. त्यामुळे 50% अजूनही कापूस शिल्लक आहे. आमची मागणी आम्ही निवेदन केलं आहे गिरिराज सिंग केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री यांच्या नावानं की 27 एप्रिलपर्यंत हे कापूस खरेदी सुरू राहिली पाहिजे आणि एक फर्डल जो ग्रेड आहे शेवटचा ग्रेड, त्या ग्रेडनं सुद्धा कापूस खरेदी झाली पाहिजे. कारण आता काही शेतकऱ्यांचा मागून जो कापूस येत आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात पत्तीचं प्रमाण आहे, त्याच्यामुळे ते जे ग्रेडर आहे ते वापस करून राहिले. तर तो कापूससुद्धा फर्डल ग्रेडनं घ्यायला पाहिजे. यासाठी आज आम्ही निवेदन दिलं आहे आणि 27 फेब्रुवारीच्या जागी 27 एप्रिलपर्यंत हे खरेदी सुरू राहिली पाहिजे. हा ग्रेडसुद्धा सुरू झाला पाहिजे. जर हे सुरू नाही झालं तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण विधानसभेतल्या शेतकऱ्याला सोबत घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये ह्या शासनाच्या केंद्र शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जो कापूस सीसीआयची खरेदी आहे त्या संदर्भात 27/2/2026 पर्यंत खरेदी करण्यात येईल असं बाजार समित्यांना पत्र मिळालेलं आहे. परंतु यावर्षी झालेली विदर्भात महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी यामुळे कापसाला बोंडच आले नाही आणि आता जवळपास 80% कापूस फुटून आहे. काही शेतकऱ्याचा जर 50% जरी वेचला तरी 30 ते 40-50% कापूस हा अजूनही शेतातच आहे. त्यामुळे 27 तारखेला जे खरेदी बंद होत आहे या भीतीपोटी शेतकरी कापूस घेऊन चालले, तर आजच व्यापारी आहे ना 5,500 ते 6,000 रुपयाप्रमाणे खरेदी करून राहिलेले आहे. तर जर ही मुदत वाढून दिली नाही तर शिवसेना स्टाईलने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यासाठी आम्ही शेतकरी पुत्र असल्यामुळे तीव्र पद्धतीने आंदोलन उभारू.